ते आपल्या पंच म्हणून एका दिवसासाठी लाभले होते। त्याचबरोबरीने प्रवीण दादा विषय आणि गेले 3 दिवस मयूर दादा मार्के हे देखील गेले 3 दिवस अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत असतात। सर्वांचं करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि गेले 3 दिवस 7 स्टार या वाहिनीच्या माध्यमातून आपण नक्कीच हे सर्व क्षणचित्र घर बसल्या एन्जॉय करू शकतो। अभय खुणे असतील ऑपरेटिंगच्या भूमिकेत, कॅमेऱ्याच्या भूमिकेत शिवाजी खुणे असतील, या सर्वांचं करूया मोस्ट वेलकम। याचसाठी केला होता ठस शेवटचा क्षण गोड व्हावा, पहिल्या बॉलवर पहिला तडाखा, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे अलाय ढोल ताशे नगारे वाजणार। आज मात्र कोणता गाव जिंकणार हा देखील मोठा प्रश्न असेल। दुसऱ्या बॉलवर विकेटची संधी, बॅटला ब्रश झालाय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतो, एक सिंगल मिळेल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये। एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर। क्रमांक 1 च्या षटकामध्ये जय बिराडे ज्याने आजचा दिवस ज्याच्या नावावर राहिला तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। पहिल्या बॉलवर स्वागत केलं कालच्या दिवसामध्ये मात्र विस्फोटक फलंदाजी ज्यांची राहिली होती पहिल्या दिवसामध्ये म्हणजे विकास, त्याने मात्र पहिल्या बॉलवर षटकार ठोकला। मेगा फायनलचा हा 16 आपण पाहतोय। मेगा फायनल मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, दोन गावांनी नक्कीच स्वप्न पाहिले होते त्यांनी पूर्ण देखील केले। या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच 36 संघ मात्र खेळताना आपण पाहिलं आणि या 36 संघांपैकी 2 संघ फायनल मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय। यावेळेस समोर लॉफ्ट केलंय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल उडवलं, एका टप्प्यावर बॉल मारले मुसंडी आणि या क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल गेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार। देखील आनंद घेतात मॅचचा, ढोल ताशे नगारे वाजणार। आज मात्र कोणता गाव जिंकणार, जिंकायला हवाय म्हणून प्रेक्षकांचा देखील आपण आनंद चेहऱ्यावर पाहतोय। प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद। इथे मावेना सध्याच्या घडीला धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले। जय बिराडे गोलंदाजी ट्रॅकवर 3 षटकांची मॅच पाहतोय। सध्या तेजस ज्याच्या बॅट मध्ये 2 बॉल 4 धावांची खेळली पाहिली, त्याच बरोबरीने विकास ज्याच्या बॅट मध्ये 2 बॉल 7 धावांची खेळली आपण पाहिली। 11 धावा, पुढील बॉल जय बिराडे गोलंदाजी ट्रॅकवर। ओहो जबरदस्त फटका, चाबुक शॉट, बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर तेजस याच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। साईशा 11 संघाचे समर्थक देखील आज भरपूर आलेत आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आम्हाला इथे सहकार्य करायचे आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र नक्कीच सपोर्ट सिस्टीम आपल्या संघाला इथे मिळताना मात्र आपण पाहतोय। धावसंख्या 17 या आकड्यावर, पुढील बॉल शेवटचा बॉल असेल, लोवर फुल टॉस बॉल। अगदी विचार केला तर नक्कीच संधी निर्माण झाली होती, शेवटच्या बॉलवर इथे संधीचं सोनं करू शकले नाहीये। याच अनुषंगाने पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ झाला समाप्त। 1 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर। सतरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर। एक
एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 17 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत शेळकेला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली आणि आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल सध्या रोखावा लागेल. संकट आलंय, संकटाला दूर करावा लागेल. संकट मोचकची कामगिरी आता प्रशांत शेळके या मॅच मध्ये करेल का? तेजस नावाचा बॅटर त्याच्या बॅट मधनं 4 बॉल 10 धावांची खेळी आपण पाहिली. त्याच अनुषंगाने विकासला आपण पाहतोय त्याच्या बॅट मधनं 2 बॉल आणि 7 धावांची आपण खेळी पाहिली. चला जास्तीचा वेळ घेतात मित्रांनो. प्रशांतचा पहिलाच बॉल समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेला आणि याच अनुषंगाने इथे डॉट बॉल फेकला गेला. कमबॅक इथे करावा लागेल आणि नक्कीच आपला संघाला आपल्या गावाला जो स्वप्न दाखवलंय त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटची संधी आणि इथे पाहायला गेलं तर नक्कीच पंचांकडे अपील केले. पंचाने देखील तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. स्ट्राइक एंडचा बॅटर आउट असेल. विकेटचं पतन, विकेट येणं देखील खूप महत्वाचं होतं या मॅच मध्ये आणि आता विकेट आले. पुन्हा एकदा डोंगरगाव संघाचा आणि समर्थकांचा इथे जल्लोष वाढताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली गेली 17 या आकड्यावर पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात 1.2 बॉलचा खेळ आतापर्यंत मात्र समाप्त झाला. अजूनही काही बॉल शिल्लक असतील. क्रमांक 2च्या षटकामधले 4 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न, बाटाने बॉलचा इथे संपर्क नाही. हा देखील आला डॉट बॉल. जसे डॉट बॉल येत आहे तसा उत्साह वाढतोय तो मात्र डोंगरगाव संघाचा आणि जसा एखादा मोठा फटका किंवा 1 ते 2 रन्स येतात तेव्हा मात्र उत्साह वाढतोय तो मात्र शिरोळी संघाचा. स्विजिटचा फटका, उलटा फटका केला, अटॅक केला, बॉलला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. जल्लोष 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 शिरोळीकरांचा
आलाय चौकार, चौकाराच्या साह्याने धावसंख्या 21, 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.4 बॉल, अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. प्रशांत शेळके क्रमांक 2 च्या षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक 2-2 बॉलचा पाठमोरा करतात. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेला. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना पाहिली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 23, 23 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात अजून 1 बॉल शिल्लक असेल. साईशा 11 शिरोळी एका साईडला, जय गावदेव डोंगर नावे एका साईडला झुंज देतात, संघर्ष करतात. आज मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच भरपूर चाहते दोन्ही टीमचा आपण पाहतोय. आता आपण नक्कीच पाहिलं गेलं तर एका साईडला शाईशा 11 शिरोळी संघाचे चाहते असतील. मित्रांनो, शाईशा 11 शिरोळी संघाचे चाहत्यांनो एकदा जोरदार आवाज होऊ द्या. आणि नक्कीच डोंगर नावे संघाचे समर्थक एकदा जोरदार आवाज होऊ द्या. यावेळी घडले काय इथे पाहिले गेलं तर नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि याच अनुषंगाने इथे 2 धावा मात्र कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. आणि 2 धाबींच्या मदतीने धावसंख्या 25, 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, अजूनही एका ओव्हरचा खेळ शिल्लक असेल. चला स्पीडअप करा. मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय यासाठी केला होता. टाच शेवटचा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोला इथे रंगतोय. मेगा फायनलचा सोहळा, मैत्री चषकाचा सोहळा, मैत्री चषक 2025 यशस्वीरित्या पूर्ण होतोय. आणि हा शेवटचा सामना असेल, फायनलचा सामना. एका साईडला शिरोळी संघ, एका साईडला डोंगरनावे संघ. 2 गाव एकमेकांविरुद्ध खेळताना झुंजताना आपण पाहतोय. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ घेतायत, रात्रीची वेळ आहे आणि तरी देखील प्रेक्षक आपण पाहू शकता. भरपूर प्रेक्षकांची अतूट गर्दी मात्र पाहतोय. आणि या क्रमांक 3 च्या षटकामध्ये दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. चला सुरुवात करा. फुलटास बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे, झेल बाची संधी आणि झेल टिपला गेला. महत्वाची विकेट, महत्वाचा गडी, महत्वाचा मोहरा टिपला गेला. विकास बॅक टू द डगआउट. ओके, रिव्ह्यूची मागणी 3ऱ्या पंचांकडे नक्कीच सोपवला जाईल डिसिजन. बॉल डीप होतोय, बॉडी शेप डाऊन असल्या कारणाने नक्कीच हा बॉल फेअर असेल. (25) 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली दीपक नावाच्या गोलंदाजाने आणि इथे पाहिले गेले तर नक्कीच दीपकने आजचा दिवस गाजवलाय. आज जर पाहिले गेले तर डोंगरनावा संघाचे सर्व गोलंदाजांनी आजचा दिवस त्यांच्या नावावर केलाय. क्रमांक 3 च्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करताना आपण गोलंदाज दीपकला पाहिलं. 25 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. मेगा फायनलचा हा सामना पाहतोय. पुढील बॉल दीपक, क्रमांक 2-3 चं षटक. 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर.
ऑन साइडला फटका, चाबूक शॉट केला, क्षेत्ररक्षक पण बनेल दर्शक. बॉल एका टप्प्यावर मुसंडी मारून बॉल होते फरार सीमारेषा पलीकडे याला चौकार. चार बॉल शिल्लक असेल. 29-29 टीमच्या स्कोर कार्डवर सध्या थोडीशी चिंतेची बाब दोन्ही संघांसमोर असेल. सध्या पाहिलं गेलं मेघराज नावाच्या फलंदाजाने इथे चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा शिरोली संघाच्या अशीच किरण जागृत करताना या मॅच मध्ये आपण मात्र मेघराजच्या माध्यमातून पाहतोय. लोवर फुलटॉस बॉल, इथे फटका चांगला आहे. एका टप्प्यावर बॉलने मारले मुसंडी. जल्लोष शिरोलीकरांचा आलाय. मैत्री चषक चौकार. धावसंख्या 33 या आकड्यावर 2.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. दीपक याच्यावर देखील आक्रमण मात्र केलं जात आहे मेघराज या फलंदाजाने. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा इथे संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट आणि त्याचबरोबरीने थोडंसं इथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली दीपककडनं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. सध्या पाहिलं गेलं तर 2.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. 34 टीमच्या स्कोर कार्डवर दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि आतापर्यंत 8 धावा खर्च करताना आपण पाहिल्या. मेगा फायनलचा हा सामना. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. ओहो, सेकंड लास्ट बॉल होता इथे. स्ट्राइक वर आणण्यासाठी इथे नक्कीच विकेट सॅक्रिफाइस करावी लागते सौरभला. नॉन स्ट्राइक एंडचा बॅटर आउट असेल. नॉन स्ट्राइक एंडचा बॅट्समन आउट असेल. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 34 या आकड्यावर शेवटचा बॉल. सध्या विचार केला तर नक्कीच मेघराज ज्याने मात्र 3 बॉल 8 धावांची केली आपल्या संघासाठी केली. खूप चांगली महत्वाच्या क्षणाला 2 चौकार ठोकले. पुन्हा एकदा आशेचा किरण आपल्या संघासाठी जागृत करताना आपण मेघराजला पाहिलं. शेवटचा बॉल. हो दांडी गुल, जबरदस्त यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. शेवटच्या बॉलवर टिपली विकेट आणि बॅक टू द डगआउट बॅटर मेघराज. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला पाठवून दिलाय शुभाजित खुणे याच्या बॅट मध्ये आलेला चौकार.
नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांची दिलगिरी आम्ही थोडी व्यक्त करतो. इलेक्ट्रिसिटी थोडस तांत्रिक बिघड असल्या कारणाने नक्कीच ही सेवा थोडीशी व्यक्त आले होते, त्यामुळे तुमची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. थोडीशी शांतता राखा मित्रांनो. गाडभर शिवाजी खुणे सध्या मॅच मध्ये विचार करता नक्कीच जबरदस्त विस्फोटक फलंदाजी करताना आणि नक्कीच शिवाजी खुणेने आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी असेच किरण जागृत केलंय. 5 बॉल 12 धावांची केली त्याच्या बातमध्ये आपण पाहिली. बॅकफुटवर जाऊन कट केलं डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर शिवाजी खुणेच्या बातमध्ये आलेला चौकार. आपण पाहतोय 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये पाहिलं तर नक्की जिंकण्यासाठी जी मात्र आवश्यकता असेल. बारा बॉल 17 धावांची आवश्यकता असेल. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथून आता मात्र डॉट बॉल फेकावे लागतील आणि नक्कीच संघर्ष देखील करावा लागेल. हिमतीने हरा, हिम्मत हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालत असतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसतो. इथे संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावा लागेल, वाकावा लागेल. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती मात्र 17 धावांची. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अटेंड करायचा होता. इथे पाहिले गेले तर नक्की क्षेत्ररक्षक नाही ते यष्टीरक्षक स्वतः आला. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि फक्त मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या मध्ये वाढ होताना पाहतोय. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 11 बॉल असतील. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. सध्याच्या घडीला शिवाजी खुणे नावाचा बॅटर आणि शिवाजी खुणे नावाची अडचणी ते दूर करावी लागेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शिरोली संघाला पुढील बॉल. ओहो जबरदस्त वेगावर स्वार झालाय. जबरदस्त इथे बॉल टाकण्यामध्ये यश इथे प्राप्त केलंय. डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल फेकावे लागतील. अशा प्रकारचा संघर्ष करावा लागेल. सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही मात्र 10 बॉल शिल्लक असतील आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जी मात्र आवश्यकता असेल 16 धावांची. वाईट बॉल आलाय. वाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता 15 धावांची आवश्यकता असेल. दहा बॉल 15 धावा. क्रमांक 2चं षटक शिवाजी खुणेसाठी हा बॉल इथे अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्याकडे बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये प्रोटेक्शन वेगाने याला बॉल पर्यंत पोहोचला. बॉलला गॅदर केलं. फेके देखील चांगली होती. याच अनुषंगाने एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 21 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण आपण पाहिलं गेलं तर 9 बॉल शिल्लक असतील आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. प्रशांत शेळके साठी बॉल समोर लॉफ केले. लोंगान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 2 पाठमोरा करता बॉलचा एक धाव कंप्लीट. दुसरा धावचा प्रयत्न असेल. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. आठ बॉल 13 धावा. 8 बॉल 13 धावा. मॅच मध्ये घडेल काय? मॅच मध्ये बिघडेल काय? दोन्ही टीमवर आता सध्या प्रेशर आलाय. शिवाजी खुणे समोर इथे बॉल पाठवून दिलं. सीमा रे
च्या पार शिवाजी खुणेचा आक्रमण, शिवाजी खुणेचा क्लास ब्रँड अलाय चौका. सात बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. असा कसा कमेंटेटर तू. 7 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. एका साइडला सध्याच्या घडीला डोंगरनाबे गावासाठी आशेचं किरण जागृत करणारा शिवाजी खुणे. शिवाजी खुणेची बॅटिंग आवडली असे मित्रांनो, तो एकदा जोरदार टाळ्या उद्या. हो हो, दांडी 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 गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. जल्लोष जल्लोष शिरोलीकरांचा. शिवाजी खुणे बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट टिपली गेली या मॅच मध्ये. आता मात्र 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. शिवाजी खुणेला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा आले. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. मैत्री चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 महासंग्राम. आणि 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. इथे नक्कीच यशाचे डंके ज्या पद्धतीने आपल्या गावाने स्वप्न पाहिले त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी इथे झुंजावा लागेल, संघर्ष करावा लागेल. 6 बॉल, एकाला 9 धावा रोखाव्या लागतील, एकाला ठोकाव्या लागतील. एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही संघांसाठी मित्रांनो. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या उद्या. 6 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. क्रमांक 3च्या षटकामध्ये आता गोलंदाज विघ्नेशच्या वर जिम्मेदारी सोपवली गेले. गावाचा विश्वास जिंकावा लागेल, संघाचा विश्वास जिंकावा लागेल, कॅप्टनचा विश्वास जिंकावा लागेल. 6 बॉल 9 धावा मात्र रोखाव्या लागतील. 26-26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवर. क्रमांक 3च्या षटकामध्ये गेम इज ऑन. प्रशांत शेळके संकट मोचक तारणहार सध्याच्या घडीला मैदानामध्ये. प्रशांत शेळके तिसऱ्या पंचांकडे नक्कीच डिसिजन सोपवला जातो. बॅटिंग रिव्ह्यू असेल. फेर असेल बॉल. आता मात्र इथे पाहिले गेले तर नक्कीच 5 बॉल शिल्लक असतील. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र 9 धाब्यांची आवश्यकता असेल. शिरोलीकर एकदा जोरदार आवाज होऊ द्या. 5 बॉल 9 धावा. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. सध्याच्या घडीला प्रशांत शेळके नावाचा फलंदाज मैदानामध्ये एंटर आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. संघाचा संकट मोचक आता आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल.
भविष्यकाळ भूतकाळात तुम्ही काय करणार याला महत्व नाहीये. आता मात्र वर्तमान काळामध्ये तुम्हाला सामना जिंकून देऊन आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी हिरो बनावा लागेल. फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, प्रशांत शेळकेची विकेट महत्वाची, टिपला जेल, संपला खेळ. प्रशांत शेळके बॅक टू द डगआउट. कमबॅक आणि कमबॅक करताना आपण गोलंदाजी करणार टीम म्हणजे शिरोली संघाला पाहतोय. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. सध्या गावाचा जल्लोष, प्रेक्षकांचा जल्लोष आणि समर्थकांचा जल्लोष पाहतोय, शिरोलीकरांचा जल्लोष पाहतोय. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय? मोठा फटका आला या मॅच मध्ये, पुन्हा एकदा कमबॅक करू शकते तो मात्र डोंगरनावे संघ, यात काही शंका नाही आहे. न्यू बॅटर मोहन याच्यावर मात्र इथे जिम्मेदारी सोपवली जाते. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. मोहन न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. प्रशांत शेळकेची विकेट महत्वाची होती, ती विकेट जाणली होती, त्याच्यासाठी आपलं रचलं होतं आणि याच अनुषंगाने आता पाहिलं गेलं तर शिरोलीकरांचा जल्लोष वाढला जातोय, कारण की प्रशांत शेळकेला इथे माघारी धाडण्यामध्ये यश प्राप्त केलंय. गुड बॉलिंग. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये मैत्री 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 महासंग्राम आता रंगतोय. मॅच मध्ये घडेल काय? प्रेक्षकांच्या नजरा देखील मॅच कडे लागल्यात. एका साईडला डोंगरनावे, एका साईडला शिरोली. दोन संघांच्या दरम्यान चाललेला संघर्ष, दोन संघांनी पाहिलेले स्वप्नांना आकार देण्यासाठी चाललेले प्रयत्न या मॅच मध्ये आपण पाहतोय. 4 बॉल 9 धावा. ऑन स्ट्राइक सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर नक्कीच बॅटर मोहन. चला स्पीडअप करा. अरे बाबा मोनिया रोज खेळतो. बॉल 9 धावा. गेम इज ऑन. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलाय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न असेल. थोडी ढील पैकी पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते आणि नक्कीच चेक केलं जाईल. आता मात्र नक्कीच काळजाची धडधड, हृदयाचे ठोके वाढतायत. आउट असेल. बॅट हवेत होती, त्याच कारणास्तव आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये मात्र इथे बॅटर अडकला गेला आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 3 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता असेल.
वाद असला तर इकडचा कॅच करतो. नॅनो डीके 3 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन होताना आपण पाहतोय. बघ रे कुठं पडलाय. देखील चेक करताना आपण पाहतोय मनामध्ये थोडीशी काक्ष असेल. लाईव्ह आहे तर गेले तर नक्कीच आता एक्स्ट्रा धाव तर ऍड झाली आहे, यात काही शंका नाहीये. नो बॉल आहे. बॉल असेल. 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. काळजाची धडधड, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 3 बॉल 6 धाबा. मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल काय. सध्या आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करावी लागेल बॅटरला. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट. 3 बॉल 6 धाबा. यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. फ्री हिटचा बॉल, सुवर्ण संधी. एक तर कंप्लीट, दुसरी कंप्लीट, तिसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि आता मात्र पाहिलं गेलं तर नक्की 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असेल. 31 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. 2 बॉल 4 धाबा. इथे मात्र नक्कीच सध्या पाहिलं गेलं तर नक्कीच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि नक्कीच आता प्रेक्षकांची नक्कीच थोडस इथे पाहिलं गेलं तर नक्कीच दोन्ही प्रेक्षक आता चिंतेची बाब बनली असे दोन्ही प्रेक्षकांसाठी, म्हणजे समर्थकांसाठी. 2 संघ आता एकमेकांविरुद्ध झुंजत येतात. सामना हाय व्होल्टेज झालाय. 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जिंकेल कोण हा देखील मोठा प्रश्न असेल. येणारे 2 बॉल सांगून जातील. यावेळेस समोर लॉफ करायचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न होता. फटका फसला. 1 धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरा धावेचा प्रयत्न होईल का. आणि तिसरी धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि 4थी धाव इथे पूर्ण होईल का. आणि याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणि आता मात्र 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मैत्री चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. समर्थक आता मात्र मॅच जिंकेल कोण. 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चला फिल्डिंग सेट करा. एका साईडला साईशा 11 शिरोवली संघ, एका साईडला जय गावदेव डोंगरनाबे संघ. आज मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन होईल कोण. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक शेवटचा, शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना, फायनल मॅच. 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. प्रेक्षकांची काळजाचे ठोके वाढतात. मॅच मध्ये आता मजा येईल यात काही शंका नाहीये. क्रमांक 3च्या षटकामध्ये गोलंदाज विघ्नेश याच्यावर जिम्मेदारी सोपवली होती आणि विघ्नेशने देखील खूप चांगला प्रयत्न क्रमांक 3च्या षटकामध्ये केलाय. पण आता मात्र 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता. मॅच जिंकेल कोण. 1 बॉल 1 धाब्याची आवश्यकता.
इथे पाहिलं जाईल डायरेक्ट हिट. या स्पर्धेचा चॅम्पियन सायशा 11 शिरवली संघ. व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच, डायरेक्ट हिट. डीजे